आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। मोठेवाडी दुर्घटनेने जत हादरले। विश्वजितदादा कदमांकडून मदतीचे आश्वासन। माजी आमदार विक्रमदादा सावंतांची दुर्घटनास्थळी धाव। मरगुबाई यात्रेत भीषण दुर्घटना, 6 जणांचा मृत्यू, 18 भाविक जखमी, परिसरात शोककळा। ग्रामस्थांमधून संतापाची लाट। जत तालुक्यातील मोठेवाडी येथे मरगुबाई यात्रेदरम्यान घडलेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण जत तालुका हादरून गेला आहे। अचानक आलेल्या प्रचंड वादळी वाऱ्यामुळे मंदिर परिसरातील लोखंडी पत्र्याचे शेड उडून भिंतीवर आदळले आणि त्यानंतर भिंत कोसळून अनेक भाविक ढिगाऱ्याखाली दबले गेले। या दुर्दैवी दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला असून 18 भाविक जखमी झाले आहेत। काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने चिंता अधिक वाढली आहे। दुर्घटनेनंतर ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत तातडीने मदत कार्य सुरू केले। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या भाविकांना बाहेर काढून प्रथम संक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले। गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जत व मिरज येथील रुग्णालयात हलवण्यात आले। दुर्घटनेची माहिती मिळताच माजी आमदार विक्रमदादा सावंत यांनी तातडीने दुर्घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली। त्यांनी जखमींची विचारपूस करत संबंधित अधिकाऱ्यांकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली। ही घटना अत्यंत वेदनादायी आणि गंभीर असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। यावेळी माजी मंत्री आमदार विश्वजितदादा कदम यांच्या माध्यमातून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत दिली जाणार असल्याचे आश्वासनही देण्यात आले। या मदतीमुळे दुःखात असलेल्या कुटुंबियांना काहीसा दिलासा मिळणार असल्याची भावना नागरिकातून व्यक्त होत आहे। दरम्यान मोठेवाडी दुर्घटनेमुळे यात्रास्थळी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। मरगुबाई मंदिराच्या देवळाजवळ भाविक आले असता मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाऱ्याचा आणि पावसाचा वादळी वाऱ्याचा मोठा तडाखा बसून या ठिकाणी इथं भाविक आलेले जवळजवळ 6 भाविक या ठिकाणी मयत पावले। खरं तर ही दुर्दैवी घटना आहे। या प्रशासनाच्या माध्यमातून आणि इथल्या लोकांच्या माध्यमातून जी काही त्यांना मदत मिळाली ती तुटपुंज आहे आणि येणाऱ्या याच्यात सुद्धा लवकरात लवकर त्यांना आर्थिक मदत मिळण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पाठपुरावा करू। ज्या पद्धतीनं त्याच पद्धतीनं जी काही घटना घडली ही दुर्दैवी आणि या घटनेचा इतिवृत्तांत आम्ही आमचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सन्माननीय डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांना दिली, त्यांच्या कानावर घातली आणि त्यांनी तातडीनं या मयत झालेल्या लोकांना 50,000ची तुटपुंज मदत या ठिकाणी करण्याचं आश्वासन या निमित्तानं दिलेलं आहे आणि प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही ती लवकरात लवकर ती मदत त्या संबंधित कुटुंबापर्यंत लवकरात लवकर कशी पोहोचेल याचा निश्चितपणे आम्ही त्यांना मदत करू। अशा पद्धतीचं या निमित्तानं आतापर्यंत ज्या जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता आणि आता या तालुक्यात चांगल्या पद्धतीनं पाऊस आणि पाणी आज या निमित्तानं तालुक्यात येत आहे आणि त्याचा फायदा या आमच्या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना होताना दिसतोय। आज जी घडलेली घटना आहे ती दुर्दैवी आहे। निश्चितपणानं या दुर्दैवी घटनेत जी काही मयत झालेले आहेत त्यांना या निमित्तानं मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि निश्चितपणानं त्यांच्या कुटुंबियांना या ठिकाणी मदतीचा हात लवकरात लवकर कसा पोहोचेल त्या निमित्तानं शासनाकडूनही आणि वैयक्तिकही जेवढी मदत करता येईल तेवढी आम्ही करू। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।